जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. मागील 15 मेला पावसाची सुरुवात झाली होती आणि आज 15 जून म्हणजेच 15 जून 2026 तर पावसाची आपल्याला पण झालेली दिसत नाही. आणि या वेळेला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून आलं होतं मागील वर्षी. पण आज आपण पाहिलं तर पंचगंगा नदीवर मी आज आलेली आहे आणि सध्या जून महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी आपण पाहतो की जून पूर्वीच पुराची परिस्थिती कोल्हापूरमध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर अजूनही पावसाची सुरुवात झालेली नाही आणि याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पंचगंगा घाटावरती आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नदीपात्र पूर्णपणे खुलं झालेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणची ऐतिहासिक मंदिरे खुली झालेली आहेत. दिवसेंदिवस पाणी हे खोलावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. राधानगरी धरणाचा विचार करायला गेलं तर राधानगरी धरणातील पाणीसाठा हा कमी होत चाललेला आहे. शासनाच्या निर्णयानुसार सध्याची परिस्थिती पाहता तो पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचा वापर हा पिण्याच्या पाण्यासाठी केला जाईल. पाटबंधारे विभागाकडे याची माहिती घेतली असता ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. सध्या शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे काल राधानगरी धरणातून 600 क्युसेक्स पाणी विसर्ग केल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. शेतीला लागणारं पाणी न वापरता प्रथम प्राधान्य हे पिण्याच्या पाण्याला दिलं असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि आज आपण पाहिलं तर इथं अनेक मंदिरं खुली झाल्यामुळे पंचगंगा घाटावर नागरिकांचीही गर्दी इथल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.